नमस्कार, मी प्रीती. HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण चमचमीत अशी चिकन बिर्याणी बनवणार आहोत, ती सुद्धा एकदम साध्या सोप्या पद्धतीने. तरी सुद्धा ही चिकन बिर्याणी आहे ना, एकदम चविष्ट होते आणि खरंच खूप छान लागते. तर चला सुरुवात करूया. तर चिकन बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी बासमती तांदूळ घेतले. हे बघा, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे, आणि हे पाण्यामध्ये असेच ठेवून दिलेले आहेत. हे आपल्याला एक अर्धा तास इतके हे ठेवून द्यायचे आहेत. आता इथे मी घेतलेले आहे चिकन. हे चिकन सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. 1 किलो चिकन आहे हे. आता हे आपण मॅरिनेट करून घेणार आहोत. त्यासाठी पहिला आपण याच्यामध्ये टाकणार आहोत दही. 2 चमचे मी इथे दही घालते. त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय. त्यानंतर आलं आणि लसूण ठेचून घेतलेलं आहे, ते सुद्धा आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. त्यानंतर हळद, थोडंसं हिंग, त्यानंतर 1 चमचा बिर्याणी मसाला, चिकन बिर्याणी मसाला. आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व मसाले आपल्या चिकनला व्यवस्थित असे लावून घ्यायचे. आणि चिकन बिर्याणी आहे ना, ही एकदम मस्त होते आणि झटपट सुद्धा होते आणि जास्त साहित्य नाही लागत. अगदी आपल्या घरामध्ये जे साहित्य आहे ना, तेच वापरून आपण ही चिकन बिर्याणी बनवणार आहोत. तर इथे बघा, चिकन व्यवस्थित आपल्याला लावून झालेलं आहे. आता मी 2 कांदे ना बारीक पातळ असे चिरून घेतलेले आणि ते फ्राय करून घेतले आहेत. हे बघा, ते थोडंसं कांदा आपण याच्यामध्ये घालणार आहोत, तळलेला कांदा. हा बघा, आणि याने सुद्धा ना एक छान अशी टेस्ट येते या बिर्याणीला. आता हे सुद्धा लावून आपण घेणार आहोत आणि एक अर्धा तास आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे. बघा, इथे आता आपण भात बनवणार आहोत. त्यासाठी पहिला आपण याच्यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचा इतकं जिरं. त्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. त्यानंतर इथे मी आपली साधी वेलची घातलेली आहे. त्यानंतर लवंग, तेजपत्ता आणि एक साजूक तूप टाकले. आता आपला हा भात शिजवून घ्यायचा आहे. भात शिजतोय तोवर आपण चिकन करून घेणार आहोत. त्यासाठी पहिला आपण याच्यामध्ये घालणार आहोत तेल, आणि 1 चमचा इतका मी ते साजूक तूप घातलेलं आहे. तुम्ही हवं असेल तर नुसती तेलावर सुद्धा करू शकता किंवा साजूक तुपात सुद्धा करू शकता. आता याच्यामध्ये टाकते मी लवंग आणि वेलची आणि तेजपत्ता आणि अर्धा चमचा इतकं जिरं. आता थोडंसं आपण परतून घेऊया. तुम्हाला आणखीन याच्यामध्ये कुठले खडे मसाले घालायचे असतील तर तुम्ही इथे घालू शकता. त्यानंतर आलं आणि लसूण ठेचलेलं आहे, हे सुद्धा आपल्याला थोडंसं छान असं परतून घ्यायचंय, म्हणजे लसूण आपला छान असा फ्राय होईपर्यंत. बघा, इथे छान असं फ्राय झालेलाच आहे लसूण आपला. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत कांदा. म्हणजे 2 मोठे कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही इथे बारीक सुद्धा चिरून घेऊ शकता. त्यानंतर 4 हिरव्या मिरच्या उभ्या कट करून घेतलेल्या आहेत. आता हा कांदा आपल्याला छान असा याच्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे. हे बघा, कांदा आपल्याला छान असा शिजलेला आहे. आता इथे टाकते मी 1 टोमॅटो. टोमॅटो थोडा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे. आता आपण मसाले घालून घेणार त्याच्यामध्ये. हळद, त्यानंतर इथे मी 1 चमचा धणेपूड घेतलेली आहे, 1 चमचा गरम मसाला, आणि इथे मी आता 2 चमचे बिर्याणी मसाला घेतलेला आहे. आधी आपण 1 चमचा घातलेला आहे, आता 2, एकूण 3 चमचे आपण बिर्याणी मसाला वापरलेला आहे. त्यानंतर इथे 1 चमचा घरगुती मसाला घेतलेला आहे. आता हे व्यवस्थित असं आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायचे मसाले.
छान असे परतून झालेले आहेत. आता आपण मॅरिनेट केलेले चिकन याच्यामध्ये घालून घेणार आहोत. आता व्यवस्थित असं चिकन आपण मिक्स करून घेणार आहोत. छान असं मिक्स करून घ्यायचं. सर्व मसाले व्यवस्थित असे चिकनला लागले जातील. आता व्यवस्थित असं आपण ते मिक्स करून घेतलेलंच आहे. तुम्ही पाहू शकता मस्त दिसतो एकदम. आता आपण ज्या ताटामध्ये चिकन मॅरिनेट केलेलं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण याच्यामध्ये घातलेलं आहे. जास्त नाही पाणी घालायचं. आता थोडंसं मिक्स करून घेऊया. आता आपल्याला झाकण ठेवून मीडियम गॅसवर आपण एक 15 ते 20 मिनिटं शिजवून घेणार आहोत. हे बघा इथे आता आपला भात रेडी झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. हे बघा एकदम आपण एक 80% शिजवलेला आहे भात. थोडासा असाच ठेवलेलाच आहे. आता आपण एका चाळणीमध्ये उपसून घेणार आहोत. आता इथे एक 20 मिनिटं झालेली आहेत. आपण चेक करूया. बघा मस्त वास सुटला एकदम. आणि ते आपलं चिकन छान असं शिजलेलंच आहे. तुम्हाला मी दाखवते. चिकन साठी जास्त वेळ नाही लागत. बघा व्यवस्थित असं शिजलेलंच आहे ते. आता थोडीशी कोथिंबीर घालूया आणि थोडंसं मिक्स करूया. इथे जरी पाणी तुम्हाला जास्त दिसत असलं तरी आपण भात एकदम पूर्ण शिजलेला नाहीये. त्यासाठी आपण याच्यावर भात टाकणार आहोत. त्यासाठी थोडंसं पाणी आपल्याला असंच ठेवायचं आहे. बघा आता हा भात आपल्याला असं याच्यावर घालून घ्यायचा आहे. सर्व भात आपल्याला ते घालून झालेला आहे. आता याच्यावर आपण टाकणार आहोत तळलेला कांदा. हा बघा खूप छान टेस्ट येते तळलेला कांदा टाकल्यानंतर. त्यानंतर आपण याच्यावर टाकणार आहोत थोडीशी कोथिंबीर. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही केशरचं पाणी सुद्धा टाकू शकता किंवा एखादा फूड कलर सुद्धा इथे वापरू शकता. त्यानंतर इथे मी टाकणार आहे साजूक तूप. जरा साजूक तूप आहे ना जरा जास्तच वापरायचं म्हणजे ना बिर्याणीला एक छान अशी टेस्ट येते. आता झाकण ठेवून आपल्याला एक 10 मिनिट कमी गॅसवर आपल्याला ही वाफवून घ्यायची. हे बघा इथे एक 10 मिनिटं झालेली आहेत आपले आणि मस्त असा वास सुटलेला आहे. तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशी आपली बिर्याणी तयार झालेली आहे. आता आपण ही काढून घेणार आहोत. तर इथे आपली चमचमीत अशी चिकन बिर्याणी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता कुठेही चिकट वगैरे नाही झालेलं आहे. एकदम सुट्टा सुट्टा भात झालेला आहे पाहू शकता. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.